संत संगतीचे काय सांगू, संत संगतीचे काय सांगू का, संत संगतीचे काय सांगू का, अपना पारी नाही ते, अपना पारी नाही ते, काय सांगू संत संगतीचे काय सांगू का, संगतीचे काय सांगू, संत संगतीचे काय सांगू, अपना पारी नाही साधु थोर जाना, साधु थोर जाना, थोर जाना, थोर जाना, थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर जाना तुका मनी गाय दूध एक सार, आणि गाय दूध एक सार, नामा मनी गाय दूध एक सार, साधु निरंतर वर्तत साधु थोर जाना, साधु थोर जाना, थोर जाना, थोर जाना, थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर जाना कलियुगी, हरि रोगार कुमार, रोगार कुमार, हरना संत संगतीचे हार
sa a ga ma re gani sa sa gani sa sa a ga ma re gani sa sa ni 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 sa sa pa ni ro ma re pa ni ro ma re pa ni ro ma re ga ma ni sa 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 ga ma ni sa 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 ga ma ni sa sa sa
स्वर मोबाईलचा स्वर नाही करायचा. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. इहलोकी तोची समयेक ब्रह्म, शरीराचा भ्रम उरोनिधी. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. विठ्ठल पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. हरि दुसरे चरण संतानिया, दुसरे चरण संतानिया, दुसरे चरण संतानिया.
तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संताशी रंजव चित्ताशी आपोलिया जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे संत संगतीचे काय सांगू सुख अपना पारिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी आज आपल्या इथे कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा हा अभंग असून या अभंगामध्ये नामदेव महाराज संत संगतीची थोरवी सांगतात. संत संगतीची श्रेष्ठता प्रत्येक जीव म्हटला की कोणाच्या तरी संगतीत राहतो. पण एखाद्या वाईटाची संगत जर आपणाला मिळाली आपण अधोगतीला जातो, नरकाला जातो, खालच्या नीच दर्जाला जातो, वाया जातो. त्याच्या पुढे जाऊन सांगू का आपल्या खेड्यात ग्रामीण भाषेत सत्यानाश होतो संगतीचा परिणाम. पण एखाद्याची जर संगत मिळाली तो वाईट माणूस उच्च अशा पदावर जातो. केवळ हे संगतीचा परिणाम आहे. एखादी माऊली पतिव्रता बाईची जर संगत केली तर अनुसया मातेच्या बरोबरीला जाऊ. श्रेष्ठता आणि कनिष्ठता हे संगतीवर अवलंबून आहे. म्हणून ध्यानात धरा माणसानं, आपण कोणाच्या संगतीत आहात, आपण कोणाची संगत केल्या, कमीत कमी एवढं तरी विचार करावा आपल्यापेक्षा श्रेष्ठ संस्काराचा, श्रेष्ठ आचाराचा, श्रेष्ठ विचाराचा माणूस आहे का. जर नसेल तर सावध व्हा. आणि जर सावध झालात, आजही आपली वेळ गेलेली नाही. आपलं कल्याण होण्याकरता आजही वेळ गेलेली नाही. मला एक सांगायचं तात्पर्य असं, माणूस कोणाची तरी संगत करतो. चिमणी चिमणीची संगत करते, कावळा कावळ्याची संगत करते, माणूस माणसाची संगत करतो, देव देवाची संगत करतो, संत संतांची संगत करतात. आपले ग्रामीण भागात एक म्हण आहे, वाण लागतो, वाण लागत नाही पण गुण लागल्याशिवाय राहत नाही.
एखादा माणूस आपण ज्या संगतीत बसल्या तो काळ्या रंगाचा असेल, गोऱ्या रंगाचा असेल, त्याचा रंग आपणाला लागत नाही, पण गुण लागल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल भामचंद्र डोंगराच्या जवळ असलेल्या गावचा एक माणूस, त्याची म्हैस गेली आणि त्यानं म्हशीला हुडकीत 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 भामचंद्र डोंगरावर गेला. माळामाळानं गेली असेल खात काहीतरी हिरवं म्हणून. जे गेलं गेलं ते तुकाराम महाराजच्या जवळच गेला. तुकाराम महाराज आपल्या भजनामध्ये असे मग्न होते. साधू आपल्या भजनामध्ये तल्लीन असतो, त्याचं नावच भजन. तुम्ही किती हा हा ऊ हू केलात याला महत्त्व नाही. भजन करताना तुम्ही स्वतःच्या शरीराला विसरलात काय? मग ते महाराज असो ना, टाळकरी असो ना, अजून कोणी असो, महाराज आपल्या शरीराला विसरून मस्त भजन करीत होते. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, हरी माझी मज झाली अनावर माता, 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 माझी नामाचा घेत रासी, छंद या नामाचा घेत रासी, छंद या नामाचा घेत रासी, छंद या हो माझी मज झाली अनावर वाचा, 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 माझी मज झाली झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. मस्त आनंदामध्ये तल्लीन होऊन भजन करत होते. हा माणूस म्हैस हुडकीत हुडकीत गेला, पाया पडला. महाराज महाराज काही देहावरच नाहीत. कोण एवढालाय कोण चाललाय ते बघत बसणारे महाराज नव्हते. भजनामध्ये रंगलेले महाराज. रंगला या रंगीन तुका विठ्ठल सर्वांगी. झुर्याने हाक मारली, महाराज. तुकाराम महाराज देहावर आले. काय बाबा, तुकाराम महाराजांना असं वाटलं देवच पुसायला आला काही. एवढ्या दूर 12 कोस डोंगरावर जे माणूस आलाय ते काहीतरी देवाबद्दल काहीतरी विचारण्याकरता आलेला असावा. महाराजांनाही आनंद वाटला. काय बाबा, काय तुझी अडचण सांग. महाराज, माझी म्हैस दिसली का? महाराज म्हणाले,
एवढ्या दूर डोंगरामध्ये येऊन बसला, तुझी म्हैस बघायलाच बसला. मला वाटलं देवाबद्दल काही विचारशील की, आणि आनंदानं सांगाव की आमचे गुरुवरी आहे धर्मभूषण कोटेमोड महाराज असं म्हणाले. आलेला माणूस संसाराबद्दलच बोलतो. माझी बायको अशी केली, माझं पोरग तसं केलं, माझी सोनं अशी केली, हेच विचार आले. याचा कटाळा आला. म्हणले आपण आता दृष्टीचा आड व्हावं असं वाटायला म्हणले. म्हणून तो साधू एकांतात जाऊन बसतात. कोणाची उपाधीच नको. दत्तात्रेयानं सर्पाला गुरु केलं. ते 24 गुरु केले की नाही, त्यापैकी भागवतामध्ये सांगितलं सर्पाला गुरु केलं. का केलं सर्पाला? की सर्प घर बांधणार, आयत्याच घरात कोणाच्या तर जाऊन राहतो आणि एकटाच राहतो. एकट्याला किती आनंद मिळतो. कोणाच्या आहे की उपाधी? साखर नाही म्हणायचे नाही, तेल नाही म्हणायचे नाही, काही कोणतीच उपाधी नाही. आयत्या घरात नागोबा शिर म्हणतात पहिल्यापासून. मस्त आनंदात पडून राहतो. झालं हे लक्षण चांगलं आहे. म्हणले सर्पाला गुरु केलं आणि दत्तप्रभू एकांतामध्ये कोण्याही भरामध्ये उगं पडून राहायचे. तुकाराम महाराज तसं भामचंद्र डोंगरावर ते भोयार आहे, त्या भोयाराच्या तोंडाला बसून मस्त भजन करायचे. तिथे हे माणूस गेला आणि महाराज म्हणजे म्हैस दिसले. काय म्हणा, महाराज नाराज झाले. नका मजपाशी प्रपंच, नका वधू मजपाशी वधू प्रपंचाचे विषयी. प्रपंचाबद्दल माझ्यापाशी बोलण्याकरता कोणी येऊच नका. महाराज तुमची म्हैस गेल्यावर घरी काय काय अडचणी निर्माण होतात तर बस तुम्हाला कळेल. तसं कळणार तुम्हाला आहे की म्हैस? आता हे सत्य म्हशीच आहे. आपल्या घरची जर म्हैस गेली काय काय अडचण निर्माण होतात. दूध, दही, ताक, तूप, सगळ्या त्या अडचणीत. आता ते काही घरामध्ये काही खाऊन काही समाधान वाटणार, माणसाला त्याच्यात आनंदच वाटणार. म्हणून मी विचारायला आलो, महाराज माझी म्हशीबद्दल काही पत्ता आहे काय? तुकाराम महाराज म्हणले याला आपल्या संगतीचा थोडा फायदा द्यावाच. जाय तुझ्या कोट्यामध्ये म्हैस आहे. अहो 1 महिना झाला हुडकूला लाव, कोट्यात म्हैस नाही. नाही तू घरला जा आणि कोट्यात म्हैस आहे बांधलेली. वाणी तुकाराम महाराजांच्या मुखातून बाहेर पडल्यावर ती म्हैस कोट्यात आली. घरला आला आणि कोट्यात जाऊन बघला तो खरंच म्हैस आहे. पश्चाताप झाला. म्हणला मी एवढा संसार करून आम्हाला काहीच करणार म्हणला. तुकाराम महाराजच्या संगतीत 1 मिनिट, 1 सेकंद, 1 घटिका मी त्यांच्या संगतीत राहिलो तर एवढा मोठा आघात मला चमत्कार घडला. म्हणला बस या संसाराला पाणी म्हणलं. आणि तुकाराम महाराजांचा 14 टाळकऱ्यापैकी 1 टाळकरी बनला. तुकाराम महाराजच्या संगतीतच निश्चिंती बास. अशी अवस्था. एक क्षणभर जर संतांची संगत घडली आपल्या जीवनाचं कल्याण होते. आणि एक संगत क्षणभर जरी एखाद्या दुर्जनाची घडली तर आपलं जीवन वाया जाते. तुकाराम महाराजांना असं म्हटले, हरिडेकनाच्या संगे हिराजो बंगला, कुसंगे लाडूला कुसंगे लाडीला साधू कैसा, कुसंगे लाडीला साधू कैसा. नको माझा संगे हिराजो साधु
देवाचं एक रत्न आहे आणि ते जर ऐरणीवर ठेवून वरून किती घन घातले फुटत नाही. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. ते ऐरणीमध्ये शिरेल पण फुटत नाही. ऐरणीत शिरलेल्या हिऱ्याला काढायचं तर काय करावं? हिरा हिरकणी काडी ऐरणीमधून हिरकणी दाखिलं आपोआप बाहेर. ते कशा नाही काय प्रभाव असेल हिरकणीचा बघा. आपल्या हिरकणीचा किती प्रभाव आपल्याला अनुभव आहेच की. पण त्या हिऱ्याला एवढ्या कठीण हिऱ्याला जर ढेकणाचं जर रक्त लागलं, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडाला साधुताईस. हिऱ्याला जर ढेकणाचं रक्त लागलं तर तुकडे 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 होऊन जातात, छिन्न भिन्न होऊन जातात. तसा केवढाही मोठा साधू असला, दुर्जनाची जर संगत मिळाली त्या साधूचा साधूपणा समाप्त होऊन जातो. या मनुष्य जीवनामध्ये प्रत्येक माणसाला एक इच्छा आहे, ते म्हणजे सुख. शेतकरी शेती सुखाकरता करतो, व्यापारी व्यापार सुखाकरता, नोकरी कर्मचारी जे कोणी असतील ते सगळे सुखा करतात. याचे यावत मनुष्याच्या जीवनामध्ये एक वस्तूची गरज आहे, प्रत्येकाला एका वस्तूची, ते म्हणजे सुख. आणि त्या सुखाकरता अहोरात्र प्रयत्न करूनही सुख मिळालं नाही. का मिळालं नाही? योग्य संगत घडली नाही म्हणून मिळालं नाही. योग्य जर संगत आपणाला मिळाली, सरणासारखं सुख पदरात पडते. झोपलं तरी सुखावरच, बसलं तरी सुखावरच, हिंडुलाल तरी सुखावरच, कुठंही गेलं तर सुख 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 सुख. फक्त परिणाम संगतीचा आहे. तुम्ही कोणाच्या संगतीत आहात त्याच्यावर सुख आणि दुःख अवलंबून आहे. आत सुख, बाहेर सुख, जिकडं बघल तिकडं सुखच. कशाचा परिणाम? फक्त संगतीचा परिणाम. सुखाची गरज तुम्हाला आहे, मला आहे, लहान लेकराला आहे, तरुण माणसाला आहे, म्हाताऱ्याला आहे, बाईला आहे, सगळ्यांना सुखाचीच गरज आहे. आमचे गुरु महाराज म्हणायचे, शेतातले धसकट सुद्धा ज्याला नीट व्यस्ता येणार त्याला जरी विचारलं काय पाहिजे म्हटलं तरी सुखच पाहिजे म्हणते. आ सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. इंद्रचा दिशा तिन पावला, हरी माता वेशीला दिल माझा, माझे सोयीचा नेनत कोणी, माझे सोयीचा नेनत कोणी. मामा साहेब एक दृष्टांत सांगायचं. शून्याकडचा पूर्वी तेल गाळण्याकरता घाणा असायचा, ते बैलावर चालायचं.
ते बैलानं फिरून फिरून कंटाळून गेलं, चलच नाही आलं बैल. वाहण्याचा मालक हुशार होता, त्यानं म्हटलं काय असो, बैलाला कसं चालवायचं, मारल्यानं चालण्याकडे म्हणला. एक हराळीची हिरवीगार अशी पेंडी त्याच्या डोक्यावरून दांडो बांधून त्याला दिसला अशी सोडली पुढे. त्याला वाटलं आता 2 पाऊल चालले की हिरवीगार पेंडी खायला मिळते. दिवसभर पळाला त्या पेंडी करता, पण पेंडी मिळाली नाही. तसं आत्ता हे 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 कापूस लावलं की आम्हाला सुख मिळते, नाही नाही सोया पेरलं की सुख मिळते, पोरगं झालं की सुख मिळते, पोरगी झाली की सुख मिळते. असं करता करता आमचा आशेवर, सुखाच्या आशेवर आमचा जन्म निघून गेला, पण सुख पदरात पडलं नाही. का सुख पदरात पडलं नाही? आम्हाला योग्य संगतच लागली नाही. जसं आपणाला सोनं घ्यायचं असलं तर कापड बाजारात जाऊन कापड दुकानात गेल्याने मिळते का? कापड बाजारात गेला आणि कापड दुकानात गेला, एक तोडाभर सोनं द्या हो म्हटला. त्याने म्हणजे बाजे ज्वेलर्समध्ये जा, इथं सोनं नाही. तसं सुखच या संसारात सुखच नाही, या सुखाच्या विचाराची गरजच नाही. आम्ही सुख हुडकू लागल्या संसारात. आहे सुख संतांच्या संगतीत. एक निघे पूर्वीकडे आणि एक निघे पश्चिमेकडे, तया भेटीचे निपाडे संबंध. योग असा गमतीचा सगळ्या साधकांचा थव्वाच मेळावाच मिळून जगद्गुरु तुकाराम महाराजाकडे गेला. तुकाराम महाराज आपल्या भजनामध्ये दंग होते, रंगून गेलेले होते. साष्टांग दंडवत घातलं. महाराज आम्ही सुखाकरता लाख प्रयत्न केले, पण आम्हाला सुख मिळालं नाही. आम्हाला त्या सुखाची इच्छा आहे, त्याचं काय साधन करावं सांगा. त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. बोला संत संगतीचे काय सांगू सुख, हरी अपना बारी के नाई दे तेरा, अपना बारी के नाई दे हो, अपना बारी के नाई दे, अपना बारी के अपना बारी के नाई दे, अपना बारी के नहीं देते, नहीं देते, नहीं देते, अपना बारी के नहीं देते, अपना बारी के नहीं देते. संत संगतीचे काय सांगू सुख, अपना बारी के नहीं देते. साधु तोर जाना, 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 साधु तोर जाना.
संसारामध्ये सुखाचा शोध करीत हिंडलो. याच्यापासून सुख मिळेल काय की त्याच्यापासून सुख मिळेल काय की. आपण सर्वजण पंढरपूरला गेलेलेच माणसं, कोणी आषाढीला, कोणी कार्तिकीला, कोणी महिन्याला. आता असे आहेत महात्मे. पंढरपूरच्या त्या चंद्रभागेत काही लोक, त्यांच्याकडे अशी चाळणी असते, असं ते पाण्यात खूप असतात आणि असं वरी काढून हालून बघतात. काही मिळणं गेले कुठं टाकून देतात. हो काय मिळते, पण त्याचा ते प्रयत्न चालूच असते. तशी ही आपली देहरूपी एक चाळणी आहे, हे संसाररूपी पाणी आहे. हे देहरूपी चाळणी असं या संसारात खूप असतो. एक बार बायकोला घेऊन वरी हालून बघतो, सुख मिळणं गेले की टाकून देतो. पुन्हा संसारात ही देहरूपी चाळणी खूप असतो, वरी पोराला घेऊन हालून बघतो. त्यानंही मोठं झालं जोडे मारलं की त्यालाही टाकून देतो. पुन्हा धनाला संसाररूपी चाळणी असं मध्ये खूप असतो आणि पुन्हा धनाला घेऊन वरी घेऊन असं हालून बघतो. त्याच्यात मागं 14 अनर्थ आहेत महाराज. ते सुख मिळणं गेले पुन्हा टाकून देतो. पुन्हा घराला घेऊन बघतो, बंगला काय जे असेल ते आपलं, वरी घेऊन असं हालून बघतो. त्याच्यापासून बे सुख मिळणं गेले काय काय घेऊन बघले ह्या देहरूपी चाळणीवर आपण, पण सुख मिळालं का हो? मिळालं नाही. साधक वर्गांना अनुभव सांगितला तुकाराम महाराज. या देहरूपी चाळणीला आम्ही संसारात खोबजलो आणि सर्वांना घेऊन बघलो, पण सुख मिळालं नाही. दुःख मात्र मिळाल्याशिवाय राहिलं नाही. माणसाला माणूस भेटला, सुखाची कहाणी सांगणार, दुःखाची कहाणी. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाची सर्वणी, कैची सुख निद्रा अंतरुणी इंगळाच्या. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायात सांगतात. खवखव इसतो आहे हिंगळ, इंगळ खवखव इसतो. आणि त्याच्यावर रात्रण केलं, सुखानं रात्रभर झोपलो गडे म्हणला. कोळशावर नाही, खवखव इसतो, इंगळ म्हणतात त्याला. हे खरं आहे का होय? खवखव इस्त्यावर अंतरण करून झोपलेला माणूस सकाळी उठला, आराम झोप लागली होती म्हणून अनुभव सांगू लागला. हे खरं आहे काय? अजिबात खरं नाही, एकही टक्का खरं नाही. तसं या मृत्यू लोकांमध्ये सुखाची कहाणी सांगणारा कोणीच भेटत नाही, असं ज्ञानेश्वर महाराज. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाची सर्वणी. एक माणूस मला भेटला होता आणि त्यानं मला सुखाची कहाणी सांगितलं. हे सगळं खोटं आहे. दुःखाची सांगला असेल, सुखाची नाही. कोणाला कोणतं दुःख, कोणाला कोणतं दुःख. जेवढे जेवढे मोठे श्रीमंत लोक राहतात की नाही, त्याच्या त्या बंगल्याला आवार राहते भोवताल. तो काय आवार की घरातलं दुःख दुसऱ्याला कळू नये म्हणून. त्याचं कवाड जातानाही बंद करून जातात आणि घरात येतानाही बंद करूनच घरात येतात. आणि ते त्याचं दार दोनदाच उघडं राहते. कवा कोणी मराव तरी एक काहीतरी राहावं, म्हणजे दोनदाच मरणा जागे की तोरणा जागे दार उघडं मग लावूनच. म्हणजे का दार बंद हो, ते दुःख कोणाला दिसू नये म्हणून. या संसारामध्ये जगी सर्व सुखी ऐसा कोण आहे? सुखी माणूसच भेटत नाही. आणि असा सगळा साधकाचा थव्वा मेळावा मिळून तुकाराम महाराजाकडे गेला. महाराज आम्ही सगळं करून बघल्या, पण सुख मिळालं नाही. कोट्यावधी रुपये बी मिळून बघल्या, पण सुख मिळालं नाही. नाना प्रकारची काही साधनं करून बघल्या, पण सुख मिळालं नाही. तुकाराम महाराज, नामदेव महाराज म्हणाले, महाराज तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर माझ्याकडे आलात, आता तुम्हाला सुखाचा निश्चित पत्ता लागेल. पहिल्याच चरणामध्ये महाराज म्हणतात, संत संगतीचे काय सांगू सुख. मात्र ते संत असला पाहिजे बरं काय, नाही ते दांबे करू भक्तीन सोंग दाऊ जना. आणि अंतरी भावना वेगळी असे. दाढी राखला म्हणून संत म्हणून, कीर्तन केला म्हणून संत म्हणून. संत कोणाला म्हणा? संत कीर्तन करतात, पण कीर्तन केलं म्हणजे संत असतोच असं काही नाही. संत पोथी सांगतात, रामायण सांगतात, भागवत सांगतात, पण रामायण सांगणारे संत असतातच असं काही नाही.
पण जर संत असतील आणि त्यांच्या जर संगतीत आपण गेलो तर आपणाला अफाटच सुख मिळते, आघातच सुख. विठ्ठल महाराजांना शंका विचारली साधकांना, महाराज या संतांच्या संगतीत आत्तापर्यंत कोणाला सुख मिळालं काय? काय सांगू सुख म्हणता, इतकं आघात सुख आहे म्हणता, तुम्ही म्हणता बरोबर आहे, पण आत्तापर्यंत संतांच्या संगतीत कोणाला सुख मिळाले का? त्याचं एक उदाहरण द्या. कारण कोणतीही कंपनी जाहिरात करत असताना अमुक ठिकाणी आमचा पलाट आहे, अमुक ठिकाणी आमचा आहे, अमुक ठिकाणी आहे, हे उदाहरण त्याने म्हणजे दाखला देतातच. तसं तुम्ही आम्हाला अनुभव सांगा, या व्यक्तीने संतांच्या संगतीत गेली आणि ती सुखीच होऊन गेली. नामदेव महाराज म्हणतात, मोठ्याचं उदाहरण देतो, मोठ्याचं. या जगामध्ये देवासारखा कोणी सुखी आहे का? तेने वीण जीवा सुख नोई, हरि तेने वीण जीवा सुख नोई, वीण जीवा सुख नोई, वीण जीवा हरि आपुला देवा करुणी जावा, तेने वीण जीवा सुख नोई, शिवाय सुख नाही असं प्रमाण आहे. आपला विषय काय चालू आहे की सुख कोणाला मिळालंय असं साधकानं प्रश्न केलाय आणि संत महात्मे कोणाला सुख मिळालंय असं उदाहरण द्यायला. थोडं लक्ष ठेवायचं. प्रमाण चुकीचं आहे असं म्हणायचं नाही मला, बरोबर आहे तुमचं प्रमाण, पण ज्या जागी जी वीट बसते तीच वीट बसली तर भिंत बरोबर कोणतंच निघालं. मी काय सांगत होतो, साधकानं प्रश्न केला की संतांच्या संगतीमध्ये सुख आहे, संत संगतीचे काय सांगू सुख असं तुम्ही म्हणता महाराज, कोणाला सुख मिळालं संतांच्या संगतीत? द्या उदाहरण आम्हाला. उदाहरण आहे असं दाखला, हातच्या काकणाला आरसा नको, कपाळाला काय लागले कसं लावायचं आहे आरशानं बघून, आरशात बघून लावावं, पण हाताला काकणं किती भरलेत त्याच्याकरता आरसा लावायची. तळ हातावरच्या फोडाला बघण्याकरता त्याला काही चष्म्याची किंवा त्या आरशाची काही गरज लागते का? काही गरज नाही. या जगामध्ये, या विश्वामध्ये देवासारखा कोणी सुखी नाही. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. नरहरी महाराजही म्हणतात सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, हो सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे
सुखाचा आगर आहे, सर्व सुखाचे आगर. बाप रकुमादेवीवर सर्व सुखाचे आगर म्हणेणार हरी सोनार. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असा हातच वर केला की हो. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तू. माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप कोणी आहे का? सांगा सांगा. संत हो सांगा, महंत हो सांगा, ऋषीमुनी हो सांगा, साधकानं सांगा, सिद्धानं सांगा, सगळ्यांना सांगा. सांगा विनमितो तुम्हाशी संत महंत सिद्ध. चला, पांडुरंगासारखा सुखरूप कोणीच नाही. सांगा, सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा. पांडुरंगासारखा सुखी आहे असा दुसरा कोणी सांगा. संसार केला तरी सुखच. 16,108 बायका केल्या. किती केल्या? एकही बायको नाराज नाही. कारण देव एखाद्या सभेला गेले, कुठल्या तर कार्यक्रमाला गेले ते एकटे जायचे आणि घरला आले की 16,108 रूप घेऊनच घरला यायचे. आणि प्रत्येक बायकोच्या घरला एक रूप जायचं त्याचं देवाचं. कोणतीच बायको नाराज नाही. व 2च बायका केल्या. एका माणसाने किती केल्या? 2च बायका केल्या. त्याच्या फजितीला पारावर नाही. एवढा देव सुखी आहे. त्यानं परमार्थ केला तरी सुखी, काही केला तर सुखी. त्याला त्याच्या सुखाला पारावरच नाही. पण एवढा सुखी असणारा देव संतांच्या सुखाकरता वेडा होतो. ज्या सुखा कारणे देव वेडावला, हरी ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सजनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सजनी राहिला. सुखा कारणे देव वेढावला. देवाकडे काही सुखाला कमी आहे का? नाही. पण त्या सुखाची किंमतच त्याला वाटणार. आणि संतांच्या घरच्या सुखाकरता देव वेडा होतो. या सुखा कारणे देव वेढावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. द्वारकेचा राणा पांडवापुरी. महिनाभर झालं देव गेलाच नाही. कुंती म्हणाली, द्रौपदी म्हणाली, ते रुक्मिणी काही म्हणणार नाही, पण सत्यभामा नावाची बायको मोठी कडक बाई आहे. अशी कशी बहीण आहे, अशी कशी आत्या आहे, महिन्याचे महिने आमच्या नवऱ्याला ठेवून घेतात म्हणून उगं बोटं मोडील आमच्या नावानं सराप देईल. म्हणून देवा आता तुम्ही जा. म्हणून गोड जेवाय केले. सोयऱ्याच्या घरी जेवायला गोड विशेष केले की ओळखाव आपणाला जा म्हणाले. गोड जेवण झालं. 5 पांडव बसून, देव बसून जेवले. द्रौपदी जेव वाढली. वाट लावीत वाट लावीत वाट लावीत वाट लावीत पार शिवपर्यंत गेले. पहिल्याची पद्धत होती, सोयऱ्याला वाट लावायची होती. धर्मराजानं म्हटलं देवा लवकर या बरं, लवकर या. असं म्हटल्याबरोबर देव लवकर म्हणल्यावर, आता लवकरात लवकर म्हणल्यावर आत्ताच येतं म्हणजे ही पांडव तिथंच राहिले नाही. पुढेच देव घरला निघून पांडवाच्याच घरला गेलाच नाही. एवढं का वेडा होतो? संतांच्या घरचं सुख हे आगळं वेगळं आहे. संतांच्या सुखाचा देवाला भोग मिळतो. म्हणून संत संगतीचे
काय सांगू सुख आपणा पारिके नाही तेथे. ज्या व्यक्तीच्या संगतीत आपण गेलो आणि सुखच सुख जर आपणाला मिळालं की नक्की ओळखावं हे संत आहे कडे. नामदेव महाराज आणि देव एकत्र बसले होते आणि देव म्हणाले, नामदेव महाराज आता विश्रांती घ्याकरता आपण आळंदीला जाऊ. नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. संतांच्या घरी देवाला विश्रांती मिळते, सुख प्राप्त होते. मग देवाला जर सुखी देवाला जर सुख मिळत असेल वेडा होऊन राहण्याचं पुरुषासारखं, मग आपणाला सुख मिळणार नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, संत संगतीचे काय सांगू सुख. आणि मूळ कारण सांगतो का संतांच्या घरी सुख मिळते. त्याचं उत्तर अभंगाच्या उत्तरार्धात देतात, आपणा पारी इतर ठिकाणी का मिळत नाही. त्यांच्याकडे आपला परका भाव नाही. दोघं भाऊ एकत्र कुटुंब, वडील भाऊ बाजारला जायचा, बाजार करून आणायचा, धाकटा भाऊ शेतीकडे बघायचा, शेतीकडे काम बघायचं. पण येत असताना बाजाराहून लेकराकरता काहीतरी खायला आणायचं. एके दिवशी काही पैशाची अडचण असल्यामुळे काही खायचा लेकरायला आणता आलं नाही, आठवण आली नाही. आणि गावच्या बाहेर पडल्यावर एक आत्ताच्यासारखी उसण होती पहिलं, उसवाला उस विकीत बसला होता. त्याने ती अशी ती मोळी उभा करून ऊस विकीत बसला होता. रुपयाला एक ऊस, रुपयाला एक ऊस. एक ऊस घेतला, 1 रुपया होता खिशात, एक ऊस घेतला. घराच्या जवळ आल्याबरोबर बाबा ऊस आणले, बाबा ऊस आणल्यावर आपलंही पोरगण बाबाचंही पोरग पळत आलं. त्याने 2 हातात 2 तुकडे केलेले होते. एकीकडे शेंड्याचा तुकडा होता, एकीकडे बुडाचा तुकडा होता. शेंड्याकडल्या तुकड्याकडून आपलं पोरग पळत आलं आणि बुडाच्या तुकड्याकडून भावाचं पोरग पळत आलं. भाव शेंड्याकडल्या तुकड्यात काय राहते? सपक पाणी, सगळा सार गोडी बुडाकडल्या तुकड्यात. आता इकडला ऊस इकडे घ्यावा हे वेळ झाले, लेकर जवळ येऊन टेकले, त्यानं चटकुन्या काय केला, असा हात केला. ते भावजय ना माडीतल्या खिडकीतून बघली झालं. लेकर ते काही हे नाही ते नाही, लेकरेला ते कोणतंच कळणार. त्याने आपलं आपलं ऊस घेऊन खात निघून गेले. भावजाईने म्हणले स्वयंपाक बंद, स्वयंपाक करणं बंद. सासू म्हणले का बंद? नाही म्हणले, वेगळं झाल्याशिवाय स्वयंपाक करायचं नाही, जेवायचंही नाही. हा घर मालक म्हणलं वेगळं होत म्हटलं तर 10 वर्ष लुटून जात.
त्या पोरीचं लग्न केलं की ह्या पोरीचं लग्न केलं की त्याचं अमुक केलं की त्या पोराचं लग्न केलं, असं म्हणत म्हणत 10 वर्ष लोटून जातात आणि स्वयंपाकच करायचं नाही. काय झालं सांगा ना, एवढं काय घडलं? काय झालं नाही बाबाजी, असं झालंय म्हणले. झालं तिला काय झालं, असं झालं झालं बस. याला म्हणतात आपलं आणि परक. आपण पारिके दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. आपल्याजवळ तुझा भाव आपला भाव आहे म्हणून आपल्याला दुःख मिळते. आणि आपल्या कोणाच्याही संगतीत आपण कोणीही कुठेही जाऊन राहिल्या, प्रत्येकाकडे आपला परका भाव असल्यामुळे दुःखच मिळते. आणि संताकडे आपलं परक काही नसल्यामुळे तिथं सुखच सुख मिळते. म्हणून आपणा पारिके नाही ते. म्हणून महाराज म्हणतात या विश्वामध्ये या कलियुगामध्ये एक साधूच थोर आहेत असं दुसऱ्या चरणात महाराज सांगतात. साधू थोर साधू
जय हरि विठोबार कमाये मॉनिटर कमी कर लाल बटन कमी करा लाल लाल अलीकडे लाल सांगा शेवट बर संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही ते पांडुरंगीला म्हणू दे म्हणा 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 संत संगतीचे म्हणा संत संगतीने काय सांगू संत संगतीने काय सांगू संत संगतीने काय सांगू संत संगतीने काय सांगू संगतीचे काय सांगू संत संगतीचे काय सांगू संत संगतीचे काय सांगू संत संगतीने काय संत संगतीचे काय सांगू सुख 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 संत मारे अपना पारे संत संगतीने जादू
ma 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 ga re sa ga re 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 ga ma ta ga ma ta ga ma ta ga ma ta ga ni sa ni sa ni sa apna tarika विठाला विठाला साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना कलियुगी. आत्ताचं युग चालू असलेलं एक कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये फक्त श्रेष्ठता साधून आलेली आहे. याचे यावत जीवाला सुख प्राप्त करून देणारा परमात्मा म्हणजे देव. आपण सुखाकरता राजा राजवाड्याकडे याचना करतो, मागणी करतो, आणि राज्य लोक देवाकडे मागणी करतात. त्या सर्व देवात देव मोठा महादेव. ते महादेवाचं राहण्याचं ठिकाण म्हणजे कैलास. एकदाच असा प्रसंग आला. रावणाची माता मातीचं लिंग करून पूजा करत होती. मृत्तिका पूजन म्हणतात त्याला. मृत्तिका पूजन हे शिवपुराणात सांगितलं मोठं श्रेष्ठ तत्व आहे, श्रेष्ठ उपासना आहे. ते कसं करावं, कोण्या मंत्रानं करावं वगैरे वगैरे त्याचं शास्त्र आहे, कळायला पाहिजे. आमचे गुरुवर्य महाराज त्या हरिद्वारच्या एक खडी विकणाऱ्या माणसाला मृत्तिका पूजनाची थोडी माहिती देते. तो रस्त्यावर चट यातून खडी विकणारा, पण तो कोठ्या दिवस अब्जा दिवस होऊन गेला. मृत्तिका पूजन कळायला पाहिजे. आणि ती रावणाची माता मृत्तिका पूजन करत होती. आणि त्याच व्यक्तीनं हरिद्वारहून महाराजाला असे ते किलोच्या किलो खडी वाट लावायची. एका एका खड्याची 2-2 हजार, 10-10 हजार, 20-20 हजार किंमत, पण त्याला तिथून किलोच्या किलो खडे वाट लावून द्यायचा. त्यांचे उपकार होते महाराजांचे. आणि ती मृत्तिका पूजन रावणाची माता करत होती. रावण एके दिवशी माईला भेटायला गेला आणि ती मृत्तिका पूजन करत होती. मातीचं लिंग तयार करून ती पूजित होती. माय मला रावण म्हणतात. 33 कोटी देव माझ्या बंदी खाण्यात आहे. 9 ग्रह माझ्या सिंहासनाच्या पायऱ्या आहेत, आणि तू मातीच्या लिंगाची पूजा करतेस. मी तुला आत्मलिंग आणून देतो. केलं. त्या कैलास पर्वताला धरून हालून आला. असं लख 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 हालला. ताकद त्या रावणाची ताकदच तशी. जसं एखाद्या मंडपाचा खांबाला धरून हलवा की नाही, कधी कधी वादळ येऊन ये
सप्तात. पण मागे एकदा शिकाऱ्याला त्याचे ते खांब रवायचं ते खडक होतं हाय की खाली त्या पारापाशी ते पिप्प्यात वाळू भरून ते खांब ठेवलेले आणि ते पिप्प्यासहितच ते तशी अवस्था रावणानं त्या कैलास पर्वताची केली. हॅलो म्हणजे ते भगवान शंकरापेक्षा तर कोण मोठा झाला त्या भगवान शंकराला त्यानं हलविलं ना, ते हलविलं, घाबरला भगवान शंकर. रावण मोठा श्रेष्ठ, आपला साधूची श्रेष्ठता सांगायची आहे. भगवान शंकरापेक्षा भगवान शंकराचा भक्त रावण श्रेष्ठ. तर कारण भगवान शंकराला धरून आला त्याच्या घरासहित पर्वतासहितच. मला इतिहासासमोर वेळ घ्यायचा नाही, त्याला ते आत्मलिंग दिलं वगैरे 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 ते पुढचा इतिहास तुम्हाला माहीत आहे, ते ऐकून मला वेळ घ्यायचा नाही. आपल्याला फक्त साधू कसे श्रेष्ठ आहेत या कलियुगात एवढं सांगून दाखवून द्यायचं आहे. रावण आणि वाली याची एकदा भेट झाली म्हणून ते रामायणामध्ये भाग आहे, तुम्हाला माहीत आहे, मी वेळ घेत नाही सांगून. वालीनं रावणाला असं काकत मारलं आणि घेऊन गेलं आपल्या किसकिंदेला. वालीनं रावणाला काकत उगा आपल्या एखादी काही वस्तू घेतली काकत धरणं कापून तसं धरलं ते रावणाला घेऊन गेलं झालं का. आणि ते त्याचं लेकरू कोण अंगद आणि त्याचं ते लहान होतं आणि पाळणा बांधलेला होता, त्या पाळण्यावर चिमण्या सोडणार काय तसं ते रावणाला सोडलं. ते वालीचं पोरगं जे अंगद आहे की नाही त्यानं मुतलं की ते रावणाच्या तोंडात जाऊन धार पडायची म्हणून. बघ आता कोण मोठा हो, रावण मोठा का वाली मोठा, कोण श्रेष्ठ? ज्याच्या पाळण्याला लेकराच्या पाळण्याला बांधलाय कोणी सोडून न्यायची ताकद नाही, काहीच नाही. एवढा मोठा वाली श्रेष्ठ, ताकदबाज, वीर, शूर. पण रामानं त्याला एका बाणातच मारलं. मला ते रामायण पूर्ण सांगायचं नाही, इतिहास तुम्हाला माहीत आहे. एका बाणात वालीला रामानं मारलं. आता कोण श्रेष्ठ झाला? रावणापेक्षा वाली श्रेष्ठ, वालीपेक्षा रावण श्रेष्ठ, राम श्रेष्ठ. राम रावणाचं युद्ध झालं आणि सगळ्यांना बक्षीस पत्र देण्यात आलं, पण मारुतीरायाला काही बक्षीस दिले नाही. आणि हे कार्यक्रम रामाच्या हातानं झाला आणि मारुतीला काही दिलं नाही. मारुतीचेच खरे उपकार आहेत आणि त्याला कसं काही दिलं नाही. होती चूक. गेलेला सप्ताह झाला, आम्हाला काही बोलू नाही. या सप्त्यात बोलवले, आले हवे होते कवा कवा काय ते दिवस 7 महाराज 7 झाले तर त्याला काय का गावाला तरी कवा कोणाला मी काय सांगत होतो, आपण कुठं आल त्या हनुमंतराय. राम मोठा. कार्यक्रम चालू आहे आपला, बक्षीस समारंभ इथं होते आपण. रामानं बक्षीस सर्वांना दिलं, मारुतीला काहीच दिलं नाही, कारण का त्याला द्यासारखं काही नव्हतंच. सीतेमेला आवडलं नाही, तिनं आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार जनक राजानं घातलेला आणि ते मारुतीच्या गळ्यात घातली घेऊन तिनं चटकून असं उडाला आणि झाडावर जाऊन बसला आणि असं एक मणी घ्यायचा आणि दातात धरायचा आणि कटकुन्या उडायचा, असं बघायचं आणि फेकून द्यायचं. एवढा मोठा नवरत्नाचा पृथ्वी मोलाचा हार मारुतीच्या गळ्यात सीतेनं घातले आणि ते मणी फोडून फेकून देऊ लागलं. झालं मणी फोडायचं आणि फेकून द्यायचं, त्याला काही नाही किंमत, त्याची किंमत. हनुमंता काय करायला रे म्हटले, काय नाही माय हे याच्यात राम आहे की नाही बघायला म्हणला. या मण्यामध्ये राम आहे की नाही, रामच दिसत नसेल तर त्या मण्याची मला काय किंमत आहे. या काही मण्यामध्ये राम दिसला नाही, सगळ्याला मी फोडून फेकून देतो म्हणला.
सीतामाईला राग आला आणि सीतामाई म्हणाली, अरे तुझं शरीर तुझ्या जवळ आहे की नाही, या शरीरात राम आहे का सांग बरं. त्याने अशी छाती फाडली अशी, बघ म्हणजे हे राम, हे सीता, हे लक्ष्मण, हे दाखलं. म्हणजे हृदय बंदी खाना केला ना, आत विठ्ठल कोंडला. रामाला हृदयात कोंडलं. मग आता ज्याच्या हृदयात राम आहे तो राम श्रेष्ठ का मारुती श्रेष्ठ? तर कोण श्रेष्ठ? मारुती श्रेष्ठ. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगामध्ये साधू एवढा श्रेष्ठ कोणीच नाही. मारुतीराय साधू आहेत. त्यांच्या स्थापनेच्या निमित्तानं, जन्माच्या निमित्तानं आपला चाललेला कार्यक्रम, म्हणून साधूच श्रेष्ठ आहेत, मारुतीराय श्रेष्ठ आहेत जगामध्ये, या विश्वामध्ये. त्यांच्या एवढं श्रेष्ठ कोणी नाही. का श्रेष्ठ आहेत, कशावरून श्रेष्ठ आहेत, त्याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात. इहलोकितोची सर्वाभूती इहलोकितोची सर्वाभूती समा. सर्वाभूती इहलोकितोची सर्वाभूती समा. शरीराचा भ्रम नेने कदा, शरीराचा भ्रम नेने कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. शरीराचा शरीराचा साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर इहलोकितोची समयेक ब्रह्म, शरीराचा भ्रम उरून दे. या हे लोकांमध्ये सर्व काही भेद संपन्न आहे. जीवजीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जीव ईश्वराचा भेद. पण संत महात्म्याकडे कोणताच भ्रम नाही. त्यांच्याकडे समता आहे. जीव जीवाचा भेद, सर्वच आपल्या संसारामध्ये भेद युक्तता. एक उदाहरण सांगतो तर, एकच मायच्या पोटी मुलगी जन्माला आली आणि मुलगाही जन्माला आला. दोघांचंही लग्न झालं, मुलीचंही लग्न झालं, मुलाचंही लग्न झालं. थांबा, बोलू नका, एक 5 मिनिट. मुलाकरता सून आली आणि मुलीकरता जावाई. आता दोघंही नवरा बायकोच आहेत की नाही. मुलगा सून नवरा बायकोच आणि लेक जावाई हे नवरा बायको, नातं समानच आहे की. पण ते म्हातारीला जावाई लेकीला बोलला की आनंद वाटते की. ते दोघं बोलत बसले की, आणि सून आणि पोरगं बोलाले की कपाळा गाठ घालते. किती बोलावं की काय बोलावं की नाही. भाड्यालाही अक्कल नाही, रांडालाही अक्कल नाही. दोघे नवरा बायकोच आहेत की, मग तिथं का आनंद व्हायला आणि इथं का कपाळाला गाठी घालली. याला कोणता भेद भेद म्हणतात? जीव जीवाचा भेद. हे जीव जीवाचा भेद.
संसारामध्ये 5 प्रकारचे भेद आहेत. जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जीव ब्रह्माचा भेद. पण संतांकडे कोणताच भेद नाही, जीव जीवाचा भेद नाही. संत सर्वाला, तुकाराम महाराजांना भंडारी डोंगरावर भजन करून येत असताना एकानं ऊसाची मोळी दिली म्हणा. तुकाराम महाराज आले, गावाजवळ आलो, लेकरे काय काय नाही, एक एक ऊस वाढला. आम्ही असलं तर नाही 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 बाबा, आमच्या घरला न्यावं लागते, मला पोरं आहेत, मला पोरी आहेत म्हणून आम्ही घरला नेले असते. असं पाकिट वाटेच जाते का? मग आम्हाला ते तुकाराम महाराजसारखं नाही ना ते. तुकाराम महाराजांनी सगळ्याला वाटलं. म्हणजे का वाटलं? अपपर भावच नाही त्यांच्याकडे. इहलोकी तोची समयेक ब्रह्म, शरीराचा भ्रम पुरवणे दे. शत्रू भेटला तरी सारखं, मित्र भेटला तरी सारखं. स्तुती तुल्य निंदा स्तुतीर मौनी, संतुष्टो येन केनचित. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा. निंदा केली तरी तुकाराम महाराज खुशच, आणि स्तुती केली तरी खुशच. बंद्याला 2 बाजू राहतात. रुपयाचा बंदा आहे, 10 रुपयाचा बंदा आहे, त्याला 2 बाजू, शीत आणि पट राहणारच. मान मिळाला की अपमान मिळत होतोच. सदा मान मिळत नाही, कधी मान तर कधी अपमान, कधी सुख तर कधी दुःख, असं द्वंद्वच आपलं जीवन आहे. पण संत महात्म्य समतेला प्राप्त झाल्यामुळं मानापमान योस तुल्यस. तुकाराम महाराजांना असा एक आळ आला म्हणून, आणि गाढवावर बसून फिरले उलट. ते बी फिरता फिरता तुकाराम महाराज खुश म्हणा, आनंदात मस्त भजन करीत गाढवावर बसून फिरता फिरता एक गली राहून गेली. आणि पोरं म्हणले म्हणजे द्यायला सोडून द्यावं हे काय बी नव्हतं म्हणलं. अरे त्या गलीला माहीत होत्या की नाही, चला की तिकडे बी मिळाले. सारखंच आहे, निंद्यात कोणी त्यांना स्तुती, यस मानापमान योस तुल्यस. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मग हेही नाही ते नाही, वेगळा द्वैत असं. त्याचं उत्तर स्पष्टीकरण तुकाराम नामदेव महाराज शेवटच्या चरणात करतात. नामा
कलियोगी सब थोड़ा साधु थोड़ा दान कलियोगी सब थोड़ा दान कलियोगी साधु थोड़ा ज्ञानेश्वर माऊली हरी हरी ज्ञानेश्वर माऊली हरी ज्ञानेश्वर माऊली हरी विठ्ठल जय जय विठ्ठल हरी विठ्ठल थोडं चालू आहे जय हरे विठ्ठल जय जय हरे बोले रे थोड़े मेरी बात हरे अधिकार में आपला सर्वांचा शिलाखंड आहे सप्ताह पत्रिका आहे पत्रिका